नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे #तदैव लग्नम। तर स्टारिंग आहे सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि संजय खापरे, आय थिंक सो, हां आहे। तर आपण तो आधी ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। सो मित्रांनो, एवढी मेहनत करतोय तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि पुन्हा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये, असं मी बोलणार नाही कारण व्हिडिओच्या शेवटी मला त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत। तर अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला व्हिडिओ सुरू करूया। आई बाबा, तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या। या आधी मी 34 मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडला। बेटी का लग्न नहीं हो रहा बाबा जी, कितने प्रयत्न किए लेकिन नकारच आता है। अगं, तुझ्या वयाच्या मुलींना 2-2 मुलं झाली आहेत। तुला कसं कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार? तू त्या प्रोफेसरचं नाव काय म्हणालीस? अथश्री महाजन। नाव खूप छान आहे, लग्नानंतर प्लीज बदलू नको। तुला लग्न का करायचंय? तुम्हाला नाही करायचं? नाही। का नाही करायचं लग्न? आता ती सांगायला तू काय नवरा आहेस माझा? तुम्ही हो दिलं तर मी दार उघडून आलं, लक्षात आलं तुम्हाला मुलं आवडत नाहीत। शट अप, आय एम स्ट्रेट। नकार घंटा। हा माणूस मला आता 1.5-2 तासापूर्वी भेटलाय। माझंच चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला। बीपीचा त्रास आहे तुम्हाला? तुम्ही हे लपून ठेवलं? तुझं तर लग्नही झालंय। तुम्ही धूम्रपान करता? ते पण हनीमून सकट। आणखी काय काय लपवलं तुम्ही? टॉम अँड जेरी। आपण एक खेळ खेळूया। नमस्कार मिस्टर महाजन। कांदे पोह्यांचा खेळ। नमस्कार मिसेस महाजन। मला सांगा, तुमच्या घरी कोण कोण असतं? कोणीही असलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। मला एक सांगा फक्त, तुम्हाला काही व्यसन वगैरे? किती सुंदर मेहंदी काढली आहे। तुम्ही बंटी नाव ठेवलं लाडानं माझं? महाजन महोदय, एतत् भवतः न शोभते। अहम भवंतम सत्यम वदामि। सबटायटल्स। प्रोफेसर साहेब, तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची? माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे मन जुळणं। माझ्या बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर सांभाळलंय ना, तसं कोणीतरी मलाही सांभाळावं। म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही पटत। तुम्ही ये माया भरता आई वडिलांच्या प्रेमाचा असं नाही वाटत आहे तुम्हाला? तू का काठावर उभा राहून बोलतोयस? तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय? ते स्वप्नील राव आहेत ना, त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता। त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत। ते जर आधी माहिती असतं ना तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायलाच आलो नसतो। तुमचा लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे? अनफॉर्च्युनेटली। तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगतात। म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचंय, पण तुम्हाला नकार का द्यायचा आहे देव जाणे। तू काय फेस रीडिंग वगैरे करतोस की काय? वाचतो माणसांना। त्या माईला माझा डायलॉग घ्या शपथ। काही लोकांना खरंच मी जेव्हा कोणाशी बोलतो तर त्या लोकांना वाटतं की मी फेस रीडिंग वगैरे करतो, तर नाही, मी फक्त ॲनालाइज करतो माणसांना। हा बोला वाचतो, जाऊ दे वाचला। सॉरी मित्रांनो, आता आपण ट्रेलरचा रिव्ह्यू करतोय ॲक्च्युली #तदैव लग्नम। सर मित्रांनो, स्टारिंग सुबोध भावे, तेजश्री प्रधान। तर सुबोध भावे तर ॲज युजल तुम्हाला माहिती आहे एव्हरग्रीन ॲक्टर आहे, खूप छान आणि चांगली भूमिका करतोय। तेजश्री प्रधान सरप्राईज भूमिका होती ॲक्च्युली, कारण तेजश्री प्रधानला आपण नेहमी एवढंच करताना पाहिलं होतं, पण आता तेजश्री प्रधानची भूमिका मस्त आहे। एकदम अपोजिट व्यक्तिमत्व आहे दोघांचं पण, आणि त्यामध्ये ती लोक फोर्सफुली लग्नाला म्हणजे लग्नासाठी एक भेट असते ना, मुलामुलींची भेट होण्यासाठी, तर त्यामध्ये ते भेटलेत आणि त्यानंतर त्यांची लाईफबद्दल ते लोक सगळ्या गोष्टी शेअर करत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की खरंच सिंगल लोकांची वाढ खूपच होत चालली आहे जगामध्ये। माहीत नाही जगात काय होईल। तर मित्रांनो, सिंगल लोकांना मी एक रिक्वेस्ट करेन की हा मूवी बघा, मे बी तुमचं ह्या वर्षी वाजून जाईल।
तर मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काहीतरी ट्रॅजेडी घडलेली असते. तशी या दोघांच्या लाईफमध्ये पण एक ट्रॅजेडी घडलेली आहे. तेजश्री प्रधान अशी का आहे का नाही ते तर आपल्याला मूवी बघितल्यावर कळेलच. पण सुबोध भावेची पण स्टोरी काहीतरी वेगळी आहे. प्रोफेसरची स्टोरीसुद्धा वेगळी आहे काहीतरी, कारण त्यामध्ये त्याची मुलगीसुद्धा दाखवली आहे. आणि ही बाई जी आहे, जी मेहंदी दाखवते, ती कोण आहे हा पण मोठा प्रश्न आहे. आणि त्याची मुलगी वगैरे पण दाखवली आहे, पण हा नेमका सीन काय तो मूवी बघितल्यानंतर कळेल. आणि मित्रांनो, मी खरं सांगू, खरंच मराठी सिनेमाला आत्ता कुठेतरी सुगीचे दिवस आले आहेत, कारण वेगवेगळे विषय हाताळत आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती चित्रपट येत आहेत. आनंद आहे. तर मित्रांनो, हा चित्रपट पाहायला विसरू नका 20 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.